दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी गावामध्ये असलेल्या एका शेतामध्ये मी आत्ता उभा आहे। पपईची ही बाग आहे। खरं तर ही बाग केवळ आता नावापुरतीच उरलेली आहे, कारण 2 दिवसांपासून या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मोठी गारपीट जी आहे ती झाली आणि या गारपिटीमध्ये पूर्ण जवळपास 3.5 एकर क्षेत्रावरील बाग जी आहे ती पूर्णतः नेस्तनाबूत झाल्याचं चित्र आपण आता डोळ्यांनी पाहू शकतो। खरं तर गारांचा मारा जो आहे तो इतका भयानक होता की पूर्ण बाग जी आहे ती अक्षरशः झडून गेलेली आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात या गारा ज्या आहेत त्या या झाडांना लागल्यात आणि खरं तर फळधारणा होत असलेलं हे झाड होतं, त्याला फुलं देखील आलेली होती आणि काही महिन्यांमध्ये आता ह्याचं पीकसुद्धा येणार होतं। मात्र तत्पूर्वीच या गारपिटीमुळे मोठं नुकसान जे आहे ते शेतकऱ्याचं झालेलं आहे। आपण जर पाहिलं या गारपिटीची दाहकता जी आहे ती जर का आपण पाहायचं झालं तर आपण पाहू शकतो या ठिकाणी हे PVC पाईप आहेत जे पाईपलाईन या ड्रीपद्वारे पाईपलाईन केली जाते। हे पाईपसुद्धा या ठिकाणी फुटल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। इतक्या मोठ्या प्रमाणात या गारांचा जो मारा आहे तो या पपईच्या बागेवरती झाल्याचं पाहायला मिळालं। जर दुसरीकडे आपण पाहिलं हे पपईची झाडं जी आहेत, खरं तर या ठिकाणी आता हे फळधारणेला आलेलं हे झाड होतं, काही झाडांना फुलं आलेली आहेत या पपईच्या। मात्र आपण जर पाहू शकतो या ठिकाणी हे जे सगळे या पपईचे ज्या फांद्या आहेत हे पूर्णतः तुटून जमीनदोस्त झाल्याचं चित्र वास्तवात आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो या गारांचा किती मारा जो आहे तो या झाडावर झालेला आहे। हे पहा, आपण पाहतोय पूर्णतः साल निघून गेलेले आहे, खड्डे पडलेले आहेत, अनेक ठिकाणी झाडांना खड्डे पडलेले आहेत। अशी एकंदरीत परिस्थिती जी आहे ती शेतकऱ्यावर ओढवलेली आहे। खरं तर तळहाताच्या फोडाप्रमाणे ही जपलेली बाग असते, मात्र आता या शेतकऱ्याचं पूर्णतः ही बाग जी आहे ती जमीनदोस्त झालेली आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत। काय दादा परिस्थिती आहे? इतकी भयानक अवस्था तुमच्या शेतामध्ये आलेली आहे की अक्षरशः पूर्णपणे बागच तुमची गेली, काय परिस्थिती आहे? शनिवारी रात्री जर गारपीटचा मारा झाला आहे ते आम्ही तर त्या दिवशी शेताला यायचं जमलं नाही। सकाळी येऊन बघितलं तर सगळं जमीनदोस्त झालं होतं आणि गारपीट असं झालं की सगळं फळ सगळं फुलामध्ये आलं तर बाग सगळं गळून पडलेलं आहेत। कसं गणित आहे? किती खर्च केला होता तुम्ही? या 3.5 एकराची तुमची बाग आहे, तर साधारण किती खर्च या बागेसाठी केला होता आणि यातून किती उत्पन्न तुम्हाला अपेक्षित होतं आणि केव्हा हे उत्पन्न अपेक्षित होतं? हे आत्ता सध्या आपलं फळधारणामध्ये फुलामध्ये सेटिंगमध्ये होतं। याचे नाही म्हणलं तरी 7व्या महिन्यात 8व्या महिन्यात तोडायला येतं तर फळं। याच्या आत्तापर्यंत जे खर्च केलेलं ते 3 लाखापर्यंत खर्च झालेलं आहे। याची अपेक्षा आम्हाला कमसे कम 15 रुपये किलो विकलं तरी पण 10-12 लाख रुपये उत्पन्न होतं आपल्याला। पण मग आता ही बाग पुन्हा उभी राहू शकते का? नाही सर, आता हे बाग पुन्हा उभं राहू शकत नाही। पूर्ण जमिनीत झालेलं फळ लागण्याची पण काय गॅरंटी नाही आहे सर याला। आता ही पूर्ण बाग उकडून काढावं लागली, ही झाडं सगळी उकडून काढावं लागेल सर। कसं करायचं मग आता पुढं? काय आहे तुमच्यासमोर? आता काय नाही सर, आता नाही म्हणत आता पुढचे जे तूर हेच घ्यावं लागतं साहेब। आता त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आपल्याला, इथं हे काढून टाकावंच लागतं सर। आपण पाहतोय खरं तर खूप अपेक्षांनी त्यांनी ही बाग जी आहे ती जोपासली होती आणि पुढच्या 3-4 महिन्यामध्ये याला फळधारणासुद्धा होणार होती। मात्र तत्पूर्वीच नियतीच्या या माऱ्याने या ठिकाणी या शेतकऱ्याचं पूर्णतः पीक जे आहे पपईचं, पूर्ण बाग जी आहे ती जमीनदोस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। खरं तर पंचनामे होणं अपेक्षित होतं, मात्र अद्याप कोणी पंचनाम्यासाठी सुद्धा या ठिकाणी आलं नसल्याचं या शेतकऱ्यांकडून सांगण्यात येते। त्यामुळे सरकार याची दखल घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, कुंभारी, दक्षिण सोलापूर, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।